नमस्कार भावा बहिणींनो, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची व्हिडिओ बनवायची जबाबदारी मयच आहे। तर चला आज छोटासा म्हणला व्हिडिओ बनवा। रामदास दादा थोडं बाहेर गेलेत का नाही, मग म्हणत तुला जमत तसा तू व्हिडिओ बनवून ठेव, मला टाईम नाही भेटणार। कॅमेरा समोर यायचा म्हणला ना, एवढी सोपी गोष्ट नाही। चला आता रामदासला बोलून घेते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। रामा इकडे रे। काय रामा तुला काय खायचंय का? हा काय करतो मग आज ना आरातली अंडी आहारातली अंडी भुजायची। हा तर चला भावा बहिणीनो, आज रामदासला आपण आहारातली अंडी भुजून देऊ। लाकडा गोळा कर। चल तर भावा बहिणीनो, ह्या 4 अंडी आहेत। ह्या 4 अंडी आता आपल्याला शेण लावून आहारात भुजायची आधी। तर आता इकडं मी ह्या अंडी भुजणार आहे। त्यासाठी लाकडा आणल्यात, गवऱ्या आहेत आणि याच्यात इंगळ्या आहेत। तर ह्या आपल्याला ज्या अंडी भुजायच्या आहेत ना, ते शेण लावून त्या लय भारी लागत आहेत। मी काय खात नाही, पण मग पोरांनी करून द्यायला काय हरकत नाही। आता मी हे ना थोडं पेटून घेते आहार काढते। ह्या वाळेलच आहेत म्हणा। पोरांचं चाललंय गाड्या खेळायचं काम। हे लहानपण म्हणजे लय आनंदाचा दिवस। मस्त खेळायचं ती। तर आपला आहार आहे मस्त पेटला। आता आपण ह्या लाकडाने ना गवऱ्या ठेवून घेणार आहे। ह्या गवऱ्या याच्यावर पेटायला लावू म्हणजे मस्त आहार होईल। ह्या पेटात येतं वर आपण अंड्यांनी शेण लावून घेणार आहे। अरे तुला खायचे का ह्या अंडा भुजून? खरं हरला केवढी मजा आली। तुला खायची खरंच? बरं हे शेण आहे आपल्याजवळ। तर असं चांगला असं गोल करायचा आणि मग त्याला असं थोडा वाटीसारखा करून घ्यायचा। मग त्याच्यात हे अंडा ठेवायचा। असा ह्या अंड्याना पूर्ण असा म्हणजे शेणानं पॅक करून घ्यायचा, उघडा नाही ठेवायचा। सगळी खा। तर ह्या बा असा मस्त सगळा लिपून घ्यायचा अंडा। अशीच सगळी मस्त अशी शेणानं लिपून घ्यायची, म्हणजे खोडही उघडा नाही ठेवायचा थोडाफार। तर आपण ह्या 4 अंड्याली मस्त शेण लावून घेतलं। तर आता आपल्याला ह्या आहारामध्ये भुजाया घालायची ती। असं चौकून ठेवून घ्यायचं मस्तपैकी। रामा अजून गवऱ्या आणल्या असत्या बा थोड्याशा वरून ठेवा, तर तिथं वरात होईल ना। तर आपण ह्या अंडी आहारावर ठेवल्या त्या। आता ह्या 10-15 मिनटं चांगली उकड्या ठेवल्या ती। तर भावा बहिणीनं, आज संध्याकाळचा टाईम आहे। सूर्य मावळा गेलाय डोंगराच्या आड। तर खरंच अशा संध्याकाळच्या वातावरणात लहानपणीच्या आठवणी उजाळा देते। तर ह्या अशी अंडी आहेत का नाही, आमची आजी बाबा अशी चुलीमध्ये भुजायची शेण लावून मस्तपैकी। तर मी काही लहानपणापासून खातच नाही म्हणा। तर ह्या संध्याकाळच्या वातावरणात ही लहान लहान पोरं खेळत येते, उड्या मारतात। तर मलाही बी म्हणजे त्याची आठवण येते। आम्ही लहानपणी भरपूर खेळायचो, भरपूर म्हणजे उड्या मारायचो। तेव्हा काय म्हणजे कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही, बोलत नाही, लय भारी वाटत आहे तेव्हा। भुजली का नाही अजून? बुजा आहे थोडी कसर आहे। आता एक साईडनं उलटी करून दिल्यात ना, आता त्या काही 4-5 मिनिटात भुजतीलच म्हणा। त्या गोळ्यामध्ये आपण त्या अंडा उकडाय घातलाय। तर या मस्तपैकी वरून कडक झालाय, काळा काळा झालाय। तर याच्यातला अंडा सुद्धा मस्त खरपूस असा उकडला असेल, असा आपण काढून घेऊ। बरं आपण आता या शेण याच्यावरचा काढून टाकू। बरं आतमध्ये अंडा उकडलाय का नाही, उकडलाय असं वाटत आहे। तर ह्या अंड्यामध्ये का नाही शेण काही जात नाही, म्हणजे शेणाचा आणि अंड्याचा म्हणजे काही त्यावत नाही। तर अशी उकडवली ना अंडी लय भारी लागत आहे ती। तर चला आता आपण आहे ना एक अंडा फोडून पाहू बरं। तर एक काढला आपण, आता दुसरी घेऊ सगळी काढून, अशी शेणातली काढून घेऊ मस्त फोडून बरं। आता सगळी चोकाडल्या ती। तर आता हे आपलं हात शेणानं माखील होतं ना, हे आधी धुवून घेऊ। मग आपण ह्या अंडीसुद्धा धुवून घ्यायला लागतील, कारण त्या फोडून खायला लागतील ना। तर आता ह्या अंडी
धुवून घेते मी. आणि रामा तू बरं ह्या अंडा फोड बरं. शिजलाय का ह्या उकडल्या का आणि काही बरं पुढे आता ह्याला रामा उकडल्यात का हा मस्त उकडलाय. अंडी उकडावता उकडावता आपल्याला बराच टाइम झालाय. आता स्वयंपाकही करायला लागेल. तर रामा आपण तुला मी अंडी घरातच देते आणि पोरांनी बी घेऊन जाऊन घरातच खावा. तर भावा बहिणीनं रामदासचा दादा नसताना हा छोटासा व्हिडिओ मी बनवला. तर काही चुकलं असेल तर माफ करा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जय हिंद जय महाराष्ट्र.